जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात आमदार व खासदाराने पाटी लावून रस्ता व पुलाचे थाटात उद्घाटन, मात्र रस्ता व पूल झालाच नाही। रस्ता मंजूर नाही, पाटी का लावली? ग्रामस्थांचा संतप्त सवाल। नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी 5 किलोमीटर रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन 25 जानेवारी 2024 रोजी अक्कलकोबा अक्राणी मतदारसंघाचे माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले। या पाटीवर कामाचे ठेकेदार शीतल बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन धडगाव असेही नमूद करण्यात आले आहे। कामाचे उद्घाटन होऊन 1 वर्षाहून अधिक कालावधी झाला तरी रस्त्याचे व पुलाचे काम झालेच नाही। रस्ता नसल्याने 10 दिवसापूर्वी केलापाणी येथील नवजात अर्भकाचा बांबूच्या झोळीतून दवाखान्यात नेताना दुर्दैवी मृत्यू झाला। रस्ता नसल्यामुळे केलापाणी येथील नागरिकांना गाढवावरून मालवाहतूक करावी लागते। गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी व रुग्णांना बांबुलन्सच्या झोळीतून तब्बल 15 किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात न्यावे लागते। येथील रहिवाशांची ही समस्या लक्षात घेऊन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना 3 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आले। त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाकडून या रस्त्याची पाहणी करण्यासाठी अभियंता केलापाणी येथे आल्यानंतर पाटी लावून उद्घाटन केलेला रस्ता मंजूर नसल्याचे सांगण्यात आले। ग्रामस्थांना हे कळल्यानंतर धक्काच बसला। रस्ता मंजूरच नव्हता तर आमदार, खासदार, मंत्र्यांनी कसले उद्घाटन केले, असा प्रश्न ग्रामस्थांना उपस्थित झाला आहे। रस्ता मंजूर नसताना आमदार व खासदार यांनी पाटी लावून उद्घाटन करून निवडणूक कालावधीत ग्रामस्थांना मूर्ख बनवल्याची चर्चा रंगू लागली आहे। रस्ताही झाला नाही व पूलही झाला नाही, त्यामुळे केलापाणी येथील ग्रामस्थांना जगण्यासाठी बिकट वाट पार करावी लागत आहे। रस्ता व पुलाचे कामासाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी केलापाणी या गावाचे ग्रामस्थ आहे आणि आज मी कालापाणी या ठिकाणी आहे आणि कालापाणी या ठिकाणी आहे। माझं सांगणं असं आहे की तेव्हा 25 जानेवारी 2024ला ॲडव्होकेट माजी आमदार केसी पाडवी यांनी आमचे रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आलं होतं। ते 1 वर्ष उठूनही त्या पुलाच्या कामाचं काही कामकाज झालं नाही आणि ठेकेदारसुद्धा आले। तर आमचं म्हणणं असं आहे की आम्ही ठेकेदारांना वारंवार बोलतोय की चालू होणार कधी काय ते म्हणे ते आपलं फॉरेस्टवाल्यांकडे आम्ही ते फाईल दिली, तिकडनं आल्यावर आपण करू। असं करत त्याने कधीही विषय फोन केलं की ते सांगतात तिथून आम्हाला फॉरेस्टवाल्याकडून मला फाईल झाली नाही, अजून फाईल आलंच नाही असं म्हणतोय। आणि परत त्याने विचारतं की तो म्हणतोय की आम्हाला की तुमचा फक्त पूल एवढाच मंजूर आहे, रस्ता मात्र नाही। तर इकडे स्पष्ट लिहिलं आहे कालापाणी ते हेंगलापाणी पाडा इतकं 5 किलोमीटर रस्ता तयार करणे। तर इथे स्पष्ट लिहिलं तरी देखील ते म्हणताय की नुसतं आपला पूलच मंजूर आहे। याचा अर्थ आम्ही असं समजू की आम्हाला याचं भूमिपूजन करताना ते आम्हाला खोटी माहिती सांगण्यात आली असं दिसतं आम्हाला। जेव्हा ते ॲडव्होकेट आपलं माजी आमदार केसी पाडवी साहेबांनी बोललं होतं की हा बोर्ड जो आहे तुम्ही या बोर्डाला साधा बोर्ड नको समजू, हा बोर्ड आहे 1.5 कोटी रस्त्याचे बोर्ड आहे हा। आम्हाला बी खूप आनंद वाटला की आपल्या गावात पण रस्ता आहे, तर आता डोक्यावरचा ओझं कमी होईल। गडावरून आम्ही वाहतूक करतो ते सुद्धा कमी होईल आणि बांबूच्या जोडीतून आम्ही महिलांना किंवा रुग्णांना, आजारी व्यक्तींना जोडी बांधून घेऊन जातो ते सुद्धा कमी होईल। पण त्या क्षणी आम्ही खूप म्हणजे आमदारांचे शब्द ऐकून आम्हाला खूप आनंद वाटलं, कारण की आपल्या गावात रस्ता आहे म्हणजे आम्हाला बी खूपच हे उत्साह होता। आम्हाला बी आशा होती की आमच्या गावात लवकर रस्ता तयार होईल। पण ते काही वर्ष उलटून गेलं तरी देखील त्या कामाकडे काही दखल घेतली गेली नाही, कारण की ते आजपर्यंत ते काम पेंडिंगमध्येच आहे। आणि आपल्याला बोर्ड पाहायला मिळतंय, या बोर्डामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की कालापाणी ते हेंगलापाणी पाडापर्यंत 5 किलोमीटर रस्ता तयार करणे आणि शीतल बिल्डिंग मटेरियल अँड कॉन्ट्रॅक्टर धडगाव असं स्पष्ट लिहिलं आहे। तर या रस्त्याचे कामकाज का केलं नाही, ते का ठप्प आहे, त्याकडे प्रशासन काय लक्ष देत नाही? याच्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण की आता 10 दिवसापूर्वी घटना घडली, एका मातेच्या घरी परिस्थिती झाली आणि त्याच्या बाळाचा मृत्यू झाला। आता त्याचा जबाबदार कोण? प्रशासन। आम्ही तर प्रशासनावरच टाकणार
कशी प्रशासनाने आम्हाला आमच्याकडे लक्ष दिलं असतं ही घटना घडली नसते. त्या एवढ्याशा पिल्लूने तेवढ्याशा पिल्लूचं जे जग पाहायला आलं त्याला जग पाहता आलं नाही बिचाराला. एवढ्याशा पिल्लू तर मृत्यू पावला. त्यांनी कोणाचं काय बिघडवलं होतं का? त्यांनी कोणाचे काय तसे काय दोष होता? जर रस्ता राहिला असता तर आम्ही त्यांना तात्काळ दवाखान्यात नेलं असतं आणि दवाखान्यात उपचाराला टाकलं असतं. म्हणजे उपचारांना तिकडे मातेला सुद्धा डिलिव्हरी होण्या अगोदरच आम्ही त्या दवाखान्यात त्यांना एक दवाखान्यात नेलं असतं. पण रस्ता नसला त्यामुळे आम्हाला त्या बाळाशी सुद्धा जीव गमावला आम्ही. ते अशानं त्या मातेची सुद्धा खूप म्हणजे खूप तब्येत खराब झाली होती. ते तब्येत खराब झाल्या त्यांना आम्ही बांबूच्या झोडी करून घेऊन गेलो होतो. आणि एवढं जे जंगलामध्ये आम्ही एवढं 15 किलोमीटर एवढं अंतर आम्ही सुमारे 5 तास एवढं अंतर पायी चालत घेऊन आलो. रस्त्यावर इकडे ठेवून द्यायचो, मग त्यांना परत आराम करायचो, मग ठेवायचो. असं करत कसं तरी आम्ही मुख्य रस्ता कालापाणी इथे घेऊन आलो होतो आम्ही या ठिकाणी आम्ही तोरणमाळला गेलो. तिथून मग आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवलं आणि त्या रुग्णांना आम्ही इकडे ठेवलं. त्या मातेला इकडे ठेवून गेलो आम्ही. या ठिकाणी ठेवून गेलो आणि ॲम्ब्युलन्स बोलवली, मग दवाखान्यात नेलं. अशा प्रकारच्या दिवशी घटना घडली होती. कारण की मातेचा सुद्धा जीव जाणार होता अशी परिस्थिती होती. पण कसं तरी आम्ही 4-5 लोक आम्ही गोळा झालो आणि त्या मातेला बांबूच्या झोडी करून दवाखान्यात नेलं. इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि आम्हाला असं म्हणणं आहे की प्रशासनाने आम्हाला आमच्याकडे लवकरात लवकर हे लक्ष दिलं पाहिजे. आणि रस्त्याचं आम्हाला असं वाटतंय की नुसतं मतदानापुरतं आमच्याकडून बोर्ड लावण्यात आलं होतं आणि ते मतदान संपलं की लोकसभेचे इलेक्शन असताना हे बोर्ड लावलं होतं. लोकसभेच्या आधी जेव्हा लोकसभेचे इलेक्शन चालू असताना लोकसभेचे इलेक्शन चालू नसताना म्हणजे त्यावेळेस लोकसभेचे इलेक्शन त्यावेळेस बोर्ड लावण्यात आलं होतं. आणि त्यानंतर विधानसभा झाली तरी देखील त्याच्याकडे लक्ष नाही. आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय की तुमचा रस्ता मंजूर नाही, नुसतं पूलच आहे. आता 1.5 कोटीचा एवढा मोठा पूल तुम्हाला दाखवतो मी. त्या ठिकाणी जिथे पूल बांधणार आहे त्या ठिकाण दाखवतो तुम्हाला मी. कुठे पूल बांधणार आहे, कशी म्हणजे जागा कशी आहे ते तुम्हाला स्पष्टपणे दाखवतो. हा आहे पूल. या पुलाला म्हणताय कॉन्ट्रॅक्टदार तुमचा फक्त हा पूल मंजूर आहे. आम्ही गाढवावर वाहतूक करताना या ठिकाणी मुक्कामी राहतो आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही मासोदला किंवा शहादाला माल वाहतूक म्हणजे धान्य असेल ते घेऊन जातो इथून. आणि ज्या दिवशी आम्ही त्या मातेला आणलं होतं आणि या ठिकाणी बसवलं होतं आम्ही त्या मातेला. त्या मातेला बसवलं होतं हा ठिकाण पाहू शकतो आपण. कालापाणीचं ठिकाण आहे. इथे त्या मातेला ठेवलं आणि मग तोरणमाळला गेलो होतो आम्ही. तोरणमाळला हा मुख्य रस्ता आहे. इथूनच आमचा रस्ता तयार होतो. जर हा रस्ता झाला नसता खरंच त्या बाळाचा मृत्यू झाला नसता आणि ही गोष्ट झाली नसते. या बोर्डाचा असा अर्थ होतोय की नुसतं मतदानापुरता बोर्ड होता आणि आम्हाला त्या कामाचं काहीच म्हणजे ते बोर्डाचा आता काय संबंध नाही. म्हणजे ते आमच्याकडे लक्ष देत नाही असं दिसतोय.